जीवन उद्ध्वस्त करून टाकते, घराची घरं उद्ध्वस्त होत आहेत. ज्यांच्या घरात व्यसन करणारे जन्माला येतात त्या घराच्याला विचारा परिस्थिती काय आहे. 2-3 लेकरं पण संसार सगळ्या उड्यावरती येतो. पहा मी तुम्हाला सांगेल, एके आईला 2 लेकरं होते. 2 लेकरं, एक 6वीचा मुलगा आहे, 12वीची मुलगी आहे. मुलीचं लग्नाचं वय झालंय, लग्नाला आलेली मुलगी. पण मुलगी 6 वर्षाची असल्यापासून बाप दारू पित होता. त्या बाईनं स्वतः वडिलांना 5 लाख रुपये लोकांचे व्याजानं काढून ऊसतोडीचं काम करून पुरीचं लग्न मोठ्या उत्साहात पार पाडलं. का? एकदा होईल मला त्रास, पण माझी मुलगी चांगल्या घरी जाईल, माझ्या मुलीचं चांगलं होईल अशा उद्देशानं. आणि सगळ्यात अगोदर आपल्याबद्दल चांगला विचार करणारं नातं फक्त एकच, आई आणि वडील. दुसरे विचार आपल्याबद्दल कोणी करत नाही. आईची कळवळ्याची जाती आणि करी लाभाविने प्रीती. निस्वार्थ मनानं प्रेम आपल्यावरती करत असतात. पहा जेव्हा बाप दारू पितोय, सासरला आल्याच्या नंतर त्या मुलीला प्रश्न पडला, बापानं व्याजानं 5 लाख रुपये काढून लग्न लावून दिलंय, माझं दुःख जर माझ्या बापाला सांगितलं तर हर्ट अटॅक येईन आणि माझा बाप जागेवर जीव देऊन टाकल. मी सांगू शकत नाही, सांगता नाही आलं स्वतःचं दुःख. माहेरी जाता येत नाही, सासरी आहे रस्त्यावरती, अगदी कधी कधी तिचा संसार रस्त्यावरती आलाय. मालक कधी काम करत नव्हते, स्वतः रोजानं काम करून पोट भरवायची, मालकाला सुद्धा भाकरी खाऊ घालावी. मुलगी मामाच्या गावाला गेलेली, 6 वर्षाचं लहान लेकरू, आणि त्या बाळानं हट्ट धरला, आई शाळेचा ड्रेस फाटलाय ग माझा. शाळेचा ड्रेस नाही सर, खूप बोलतायत मला, मला शाळेचा ड्रेस पाहिजे. मुलीने फोन केला, आई अगं मला चांगली साडी पाहिजे, मला साडी घेऊन दे. लेकरानं सांगितलं, आई मला डब्बा पाहिजे. या आईचं अंतकरण की लेकरानं कधीच नवत काहीतरी मागितलंय. आज सकाळी खाल्लं तर संध्याकाळची पंचायत आहे, आज काम केलं तर उद्या खायला भेटल. लेकराला देऊ कुठून? मालकानं काहीच ठेवलं नाही. 7 जन्मी हाच पती मिळावं म्हणून जिनं फेरे घातलेत आणि जे मंगळसूत्र गळ्यात घातले ना, ते सोन्याचं मंगळसूत्र सुद्धा त्याने विकून टाकलं. स्वतः बाजारचे काळे मणी त्या अंगावरती चढवले, गळ्यात तिनं घातलेत. वाईट वाटतंय, बापाला सांगता येत नाही का? मुलगी ही कायम सासरला शोभा देत असते. एकदा का आई वडिलांनी लग्न करून दिलं, 1 वर्ष 2 वर्ष राहू शकत नाही बापांच्या घरी. का? जर राहिलोत ना आई बापाला लोक, शेजार बाजारचे लोक बोलत असतात, पहा की एवढ्या वर्ष झालं तुमची मुलगी आहे, निष्ठावान मुलगी होती, निघून गेली नाही. एक दिवशी मालकाच्या समोर गेली, अहो ऐका ना, मुलगी 12वीला आहे आपली, लग्नाचं वय झालंय तिचं, आपल्याकडे खाण्यासाठी पैसा नाही, उद्या तिचं लग्न कसं लावून द्यायचंय, दुसऱ्याच्या घरी पाठवून द्यावं लागेल तिला. तिचं चांगलं नाही झालं, आपल्यासारखा संसार तिचाही फाटका होईल. 6 वर्षाचं लेकरू आहे, त्याला ड्रेस घेण्यासाठी पैसे नाहीत. काहीतरी कष्ट करा, काहीच करू नका पण थोडंफार कष्ट करा. ज्या वेळेला त्यानं सांगितलं तुला काम करणं होत असेल तर कर, लोकांच्या इथं कामाला गेल्याच्या नंतर बायकोच्या गैरहजेरीमध्ये ते पैसे सुद्धा घेऊन यायचं आणि त्याची सुद्धा दारू प्यायचा. बायकोला सांगितलं 1 दिवस तुला जगायचं असेल जग, दारू पिऊन आलेला होता. मदिरा एवढी प्राशन केली की त्याला सुचत नव्हतं, नशेमध्ये होता. बायकोला सांगितलं तूच कशाला जिवंत आहे, तुझ्यासोबत माझं लग्न झाल्यापासून माझं वाटोळं झालंय. जिनं आयुष्यभर संसार फाटका संसार शिवण्याचं काम केलं ना, आज कानामध्ये गरम तेल होतावं, तशी त्या माऊलीची अवस्था झाली. तिने सांगितलं जीव देऊन टाकेल मी, तुम्हाला वाटतं ना मी जगू नको, नाही जगत मी, स्वतः काय देते देऊ, मी मारतो तुला. घराच्या समोर आड होता, बायकोला फरफटत नशेच्या जोरावर ओढत आणलं आणि जेव्हा स्वतःच्या हाताने ढकलून दिलं ना, आडामध्ये पडली. अंगामध्ये त्या माऊलीच्या गज खुपसले, जीव गेला त्या माऊलीचा. 4 वाजले, शाळा सुटलेली होती. मुलीला तर माहिती नव्हतं, पण शाळा सुटल्याच्या नंतर ते 6 वर्षाचं लहान लेकरू जेव्हा येत होतं ना, दारामध्ये सगळे माणसं जमा होते. माहिती नव्हतं, त्याला वाटलं आज आपले मामा आलेत, मी आईला एवढ्या मोठ्या वस्तू मागितल्या होत्या पण माझ्या आईनं मामाला बोलवलेलं असेल. जेव्हा मामा आलेत म्हणून लेकरू पळत आलं, स्वतःची बहीण दिसली, आनंद वाटला त्याला, माझी ताई आली आहे, नक्कीच काहीतरी चांगली गोष्ट असणार आहे. पण जेव्हा पाहिलं ना, स्वतःची माता लोकांच्या मध्ये झोपलेली होती दारामध्ये. ती लेकरू म्हणतं आई उठ ना, आज घरात झोपायची, मला झोपी घातल्याशिवाय कधी झोपत नव्हती आणि मी उठण्याच्या अगोदर उठायचीस, तू आज माझ्या समोर कस काय झोपली, घरात झोप, बाहेर का झोपली. त्या 6 वर्षाच्या लेकराला माहिती नाही की आपल्यातली आई आपल्याला सोडून निघून गेली आहे. स्वतःच्या लेकीनं, त्या बहिणीनं जेव्हा त्या मुलाला जवळ घेतलं, बाळा आपली आई आपल्या जवळ राहिली नाही आज,
आपली आई निघून गेली. जेव्हा त्या बाईचा अंत्यविधी झाला तरी सुद्धा माणूस दारू सोडायला तयार नाही. एवढी दारू पित होता, एवढी दारू प्राशन केली त्यानं. ज्या वेळेला मुलीनं हट्ट धरला, बाबा ऊसतोड काम करणाऱ्या व्यक्तीला माझं लग्न करून द्या, तुम्हाला मी काही मागत नाही, आनंदाने मी काम करून रोज पोट भरेल, मी तुम्हाला कधीच काही मागणार नाही. पण आजपर्यंत ज्या तुमच्या दारूमुळे माझी आई गेली ना, फक्त माझ्या पदरामध्ये मला कन्यादान म्हणून तेवढं ते व्यसन सोडा. आज घराची घरं उद्ध्वस्त होत आहेत. तुम्हाला सांगते, डोळ्यासमोरचे प्रसंग आहेत. कित्येक जण स्वतः माता माऊली आत्महत्या करते. लेकराला राहत नाही, लोकांना तोंड दाखवायचं वाटत नाही, फक्त दारूच्या जोरावर. सगळ्यात पहिले आईनं संस्कार चांगले लावा. स्वतःच्या लेकराचं वाटोळ तर होतच, पण दुसऱ्याच्या लेकराचं सुद्धा वाटोळ होतं. कायम 1 ते 2 पिढ्या बर्बाद होतात पहा दारूमुळे. त्या गोष्टीचा विचार माणसानं कधी करू नये. मला सांगायचंय काय, जीवनामध्ये माणसानं व्यसन कधी करू नये पहा. व्यसन केल्याच्या नंतर गेल्याच्या नंतर तर मुक्ती भेटतच नाही, पण जिवंतपणी सुद्धा तो माणूस कोणत्या माणसाला चांगल्या प्रकारे जीवन जगू देत नाही. म्हणून संत महात्मा सांगतात, विषयों के बंदे से बांधा गया तू, संत समागम को भूल गया, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. आता जीवनात एक संकल्प केलेला आहे पहा. आयुष्यभर नाही करता आलं काही स्वतःसाठी तर नाही, पण नक्की माणसाच्या जन्माला आल्याच्या नंतर कमीत कमी मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत 5 माणसं तरी सुधारले पाहिजेत पहा. कथा करतोय आपण, दरवर्षी कथा ऐकता तुम्ही, दरवर्षी सप्ताह तुम्ही भागवत ऐकता, रामायण ऐकता, शिव महापुराण ऐकता. किती कथा ऐकले किंमत नाही. दरवर्षी कमीत कमी एका तरी माणसानं व्यसनाचा त्याग केला पाहिजे, तर आपली कथा सफल झाली. एका तरी माणसाचा संसार उद्ध्वस्त झालेला रस्त्यावरती आला पाहिजे, एखादा तरी माणूस बिघडलेला चांगला झाला पाहिजे, आपला सप्ताह सफल झाला. पण होण्याला किंमत आहे. मी तुम्हाला उदाहरण सांगते, माझ्या जीवनात घडलेलं आहे. जालना जिल्ह्यामध्ये माझी कथा होती पहा. गावाचं नाव आहे धुमाळ शेवगा म्हणून, तुमच्या माहितीस्तव सांगते. धुमाळ शेवगा म्हणून गाव आहे, तिथे माझी कथा झाली मागच्या वर्षी. अगोदर माझ्या गुरूंची 2 वर्ष झाली, नंतर माझी कथा झाली 3ऱ्या वर्षी. माझी कथा झाल्याच्या नंतर 8 दिवस माता माऊल्या एवढी गच्च गर्दी राहायची. प्रत्येक जण मी फक्त भजन म्हटलं की उठून सगळ्या जणी नाचायच्या. अजूनही वेळ आली तर तुम्हाला कधीतरी भेट घालून देईल मी. पण त्या घरामध्ये, त्या गावामध्ये एक परिवार होता पहा. बाईला एवढी आवड होती तुमच्यासारखीच, कीर्तनाला यायची, कथेला यायची, ताट भरून रोज फुगडी खेळणार. पण प्रत्येक माणूस हा जोडीनं फुगडी खेळायचा आणि त्या बाईला एका गोष्टीची खंत वाटायची. माझ्यासोबत माझ्या जवळ एकदा येऊन रडल्या त्या. मला म्हणे, ताई सगळेजण जोडीने फुगडी खेळतात हो, मलाही खेळा वाटते फुगडी, पण आमचे मालक काही येत नाहीत. ज्या वेळेला त्याच दिवशी संध्याकाळी त्यांचे मालक मला म्हणे, ताई नाश्ता करायला चला घरी. म्हटलं येते तुमच्या घरी मी, पण उद्या तुम्हाला कथेला यावं लागेल. ते म्हणे मी येतो कथेला. नाश्ता करायला मला घरी घेऊन गेले, स्वतःच्या हाताने मला खिचडी करून खाऊ घातली. कथा ऐकली त्यानं. दुसऱ्या दिवशी कथेला आले. 3:30 वाजता जेव्हा कथेला आले ना, कधीच न माणूस येणारा, स्टेजवरती कथेला येणारा माणूस स्वतःच्या बायकोसोबत फुगडी खेळला. आणि फुगडी खेळल्याच्या नंतर त्याच दिवशी रात्रीचं कीर्तन होतं मला लातूरला. त्यांना म्हटलं, काका आज पप्पा एकटेच गाडी चालवायला, मला सोबत चला तुम्ही कीर्तनाला. त्या गावातले 2 जण माझ्यासोबत कीर्तन आले, तेही आले आणि दुसरे ते गाडी चालवतात. 24 तास नशेमध्ये राहायचे, कधी कथा कीर्तन न करणारा माणूस. पण त्या दिवशी माझ्यासोबत कीर्तनाला आले, कीर्तन ऐकलं आणि कीर्तन संपल्याच्या नंतर माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला म्हणे, ताई बस एकदा का माझ्या एकुलत्या एक पोरीचं लग्न झालं ना, फक्त तुमच्यासोबत फिरायला येतो म्हणे मी कथा कीर्तन करण्यासाठी. आज त्या गोष्टीला 1 वर्ष पूर्ण झालंय. त्या माणसानं अजून सुद्धा त्या गोष्टीला आणि त्या ग्लासाला हात सुद्धा लावलेला नाही त्या माणसानं. आजही त्यांच्या घरी मी रात्री 12, 1, 2 वाजता जाऊ द्या, त्यांना तळ हाताच्या पुढं सारखं सांभाळतात. मला कुठं ठेवून कुठं नाही होतं.
त्यांच्या बायकोच्या गेल्याच्या नंतर दरवेळेला मुलगी त्यांची 12वी-13वी मुलगी आहे, मुलगा 11वीला आहे. बायकोच्या आणि त्या लेकरांच्या डोळ्यात पाणी येतं. ताई, निमित्त तुम्ही ठरलात, आमच्या घराचं कल्याण झालं, उद्ध्वस्त झालं होतं, एकाच गोष्टीची कमी होती, सगळं चांगलं होतं, पण फक्त एवढी गोष्टी सुधारणं गरजेचं होतं. पण आज तुमचे पाय आमच्या घराला लागले. हात जोडून फक्त एकच विनंती करत असते, माझी कृपा नाही, माझ्या भागवत भगवंताची कृपा झाली, गोपाल कृष्णाची कृपा झाली. आजही गेले तर रात्रीच्या वेळेला घरात पण रडतात माझ्या. त्यांना कुठं येऊन कुठं नाही होतं मला. का? ताई, तुमच्यामुळे आमचं घर सुधारलं, बस मला एवढाच आशीर्वाद बाद झाला. आयुष्यभर कथा कीर्तन करत राहील. असे फक्त 10 जरी माणसं सुधारले, जीवन जन्म घेतलेला माणसाचा माझा जन्म सफल झाला. दुसरं काहीच करण्याची गरज नाही. वेळ आली तर तुम्हाला भेटही घालून देईल मी त्यांची. सगळ्यांनी 2 मिनिट माझ्यासोबत भजन करा. श्रद्धायुक्त अंतःकरणानं भगवंताचं भजन, भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं. माणसाचा जन्म धारण करून आणलेत, परत हा जन्म नाही, भेटला एकदा. 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून मुक्त करून घ्यायचं असेल, कथा ऐकावी लागेल. तुम्हाला उदाहरण सांगेल. एका व्यक्तीला घोडा खरेदी करायचा होता, पांढऱ्या कलरचा घोडा खरेदी करायचा. 1 लाख रुपये घेऊन घोड्याच्या बाजारात निघाला. पण घोड्याच्या बाजाराच्या अगोदर घोड्याच्या वस्तू भेटायच्या, घोड्याच्या झुली, घोड्याचे गोंडे, घोड्याच्या सजवण्याचं सामान, पायामध्ये घुंगर, सगळं भेटायचं. घोड्याला सजवण्याचं सामान घेण्यासाठी गेला तो. घोड्यासाठी झूल घेतली, गळ्यातल्या घुंगर माळा घेतल्या, पायामध्ये घुंगर घेतली, त्यानं फुलांचे हार घेतले घोड्यासाठी. पण घोड्यासाठी सामान घेण्यासाठी त्याला लागले 25,000. खाली किती उरले? 75 उरले. 25,000 खर्च झाले. घोड्यासाठी सजवण्याचं सामान घेतल्यानंतर घोडा घ्यायला गेला. पांढऱ्या कलरचा घोडा, सुंदर असा देखणा घोडा होता. आणि विचारलं, दादा हा घोडा कितीला दिला? सांगितलं 1 लाख रुपयाला. पैसे किती दादा? 75,000. का? घोडा होता 1 लाखाला, पैसे उरले 75,000. 25,000 कमी पडले. करायचंय काय? आपलं तसंच आहे. घोडा घेण्याच्या अगोदर जुली गोळा करत बसतो आपण. घोडा म्हणजे काय? भगवान परमात्माची प्राप्ती करण्याच्या अगोदर जुली गोळा करत बसतो. हे माझं, ते माझं, गाडी बघायची, जमीन घ्यायची, बंगला बांधायचा, दुकान टाकायची, उद्घाटन करायचं, ओपनिंग करायची, 2-4 लेकरं, त्यांना अजून लेकरं बाळ, नोकरी, संसार, याच्यात आपला घोडा. हा घोडा घेतो आपण, अगोदर जुली गोळा करतो. भगवान परमात्माची प्राप्ती करण्याची राहून जाती. आणि एकदा का म्हातारपण आलं, वय झाल्याच्या नंतर, ताई येऊ का पंढरपूर? आता कशाला येतं पंढरपूरला? कानपूर लाईन खराब झाल्या, उपयोग नाही परमार्थ करून. हातपाय जोपर्यंत व्यवस्थित आहेत तोपर्यंत परमार्थ करावा पहा. कारण आयुष्यभर कधी चांगलं कर्म केलं नाही आणि बाबांचा जीव जाणार. म्हातारा फक्त एकच म्हणायचं, वा के. लेकराला वाटलं बाबा कधी देवाचं नाव घेतलं ना, आता वासुदेवा केशवा म्हणायचं का मरायच्या टायमाला. चांगलं आहे, मरायच्या टायमाला देवाचं नाव आलं तर का? इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. देवा नाम मुखात येऊ द्या. बरं झालं म्हणे म्हाताऱ्यानं कधी चांगलं कर्म केलं नाही, प्रॉपर्टी, गाडी, बंगला सगळं कमवून ठेवलं, पण मारताना का होईना वासुदेवा केशवा म्हणायचं काय नो. डॉक्टरला बोलवलं, डॉक्टर साहेब आमचे बाबा कमीत कमी 2 शब्द बोलले पाहिजे, वासुदेवा केशवा. डॉक्टर साहेब म्हणले 2,000चं इंजेक्शन लागल. ते म्हणे 2,000 काय, 2 लाख घ्या, पण 2 शब्द बोलले म्हणजे बाद झाले. आम्हाला काहीच कमी नाही केलं आमच्या बाबांनी. पण म्हातारा तू म्हणायचं, वा के, मोठे मोठं असं उचल खायचं बसल्या बसल्यात. तेवढ्यात लेकरानं म्हणे नेमकं झालंय काय? डॉक्टर साहेबांनी इंजेक्शन दिलं आणि म्हातारा वासुदेवा केशवा नाही. म्हातारा म्हणतं, मूर्खांनो लाज वाटते का तुम्हाला? किती वेळ झालाय मी पाहतोय, नखा बोटानं संसार कमवून ठेवलाय, इतक्या वेळचं पाहतोय बाजीला बांधलेलं वासरू किती वेळचं केरसुनी खातय. मी गेल्यावर असंच उद्ध्वस्त करताल का म्हणे. काय म्हणतंय वासरू खायचं वासुदेवा कशाचं केशवा. इकडे काय म्हणतात? केरसुनीत म्हणतात का? काय म्हणतात तुमच्याकडे? का झाडू म्हणतात? झाडू म्हणतात ना. भाषात बदल असतो बरं का कुठे कुठे. सातारा भागात जर गेले, बसले, एकदा कथा संपली, मी गेले जेवायला. आमच्या आई रोज संध्याकाळी आणतात पहा. जेवायला गेले मी आणि मावशी आले माझ्याकडे. मला म्हणे, ताई अर्ध जेवण झालं माझं. आणि मला म्हणे, ताई माय सगळं वाढलं, तुम्हाला पण चटकाच द्यायचा राहिला. आता म्हणलं, आता कशाला देता मला चटका? नको म्हणलं मला चटका. नाही थोडा घ्या ना ताई चटका. म्हणलं नको मला चटका. ताई थोडा तरी घ्या ना चटका, चांगला आहे चटका घ्या. म्हणलं चटका कुठं चांगला असतो का? नको म्हणलं मला चटका, जेवण करू द्या मला, गप्प बसू द्या मला, शांत बसा. नाही म्हणे ताई थोडा घ्या ना चटका. त्या गावातली महाराज होते, त्यांच्या लक्षात आलं की मला काय म्हणायचं हे ताईच्या लक्षात येईना. त्या मावशीला काय म्हणायचं ताईच्या लक्षात येईना. तो म्हणे, ताई तुम्ही नका घेऊ चटका, मी घेतो तुमच्यावरचा चटका. म्हणला
माझ्यावरचा तुम्ही कशाला घेता चटका? नका घेऊ म्हणलं तुम्ही चटका. ते म्हणे मावशी आला मला चटका, आणि ती मावशी घेऊन आली पळीमध्ये हिरव्या मिरच्याचा ठ्याचा. मला कळलं की हा चटका आहे. भाषात बदल असतो पहा. तसं बाबांनी आयुष्यभर चांगलं कर्म केलं नाही. जीवनात आल्याच्या नंतर काहीतरी नित्यनेम करा पा. काहीतरी का? मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में न घोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आता भेटलाय परत भेटणार नाही, म्हणून योग्य वेळेत परमार्थ करायचा आहे. जीवनामध्ये नामचिंतन करायचं आणि जीवनाचा उद्धार करून घ्यायचा. मी तुम्हाला सांगू, नित्यनेम काहीतरी जीवनामध्ये काहीतरी नित्यनेम करा. तुम्ही म्हणाल ताई उगा कथा आहे म्हणून बरे तुम्ही येतात, आम्ही ऐकतो कथा, चांगलं आहे आमचं कीर्तन ऐकतोय आम्ही. कशाचा परमार्थ कशाचा? आम्हाला आमची दुकाने तिथं एकाला बसावं लागतं, मालकाला गल्ल्यावर बसावं. खरंय का नाही? तो गल्ला सांभाळावा लागतो, पैसे वगैरे मोजावं लागतात. मी तुम्हाला सांगू, तिथं बसल्या बसल्या भजन करा, पण नित्यनेम ज्याच्या जीवनात नित्यनेम आहे. नित्यनेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. भगवान परमात्मा त्यांच्या जवळ असतो पहा. लक्ष्मी आपल्या दाराशी राहते, पण त्या अगोदर भगवान परमात्माचं भजन तर करता आलं पाहिजे. नित्यनेम करण्याचा फायदा आहे आयुष्यभर. फक्त रोज आंघोळ करताना हरिपाठ म्हणायचा, 28 अभंगाचा हरिपाठ तुमचा 5 मिनिटात हरिपाठ होईल. पण दिवसभर आयुष्यभर केलेला नित्यनेमाचा परिणाम, बाबांचा जीव गेला. आणि शेवटच्या आंघोळ घालण्याच्या वेळेला जेव्हा बाबाच्या डोक्यावर पाण्याचा तांब्या टाकला, म्हाताऱ्यानं परत हरिपाठ चालू केला. देवाची द्वारी उभा क्षणा भरी, तेने मुक्ती चारी साधिल्या, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, पुण्याची गणना कोणा करी. आता तुम्ही शिकलेले आहेत पहा सगळ्या, तुम्हाला माहिती पुण्याची गणना. आड आणि बाया तिघी जणी गेल्या आळंदीला दर्शन घ्यायला. राधा अक्का मंजुळाबाई, मंजुळा राधा अक्का आळंदीला गेल्या दर्शन घेतलं. त्यांना म्हटलं पुण्याला पाहा बरं काजी, पुण्याला पाहायला जाऊ. पुण्याला गेल्या, अशा उंच उंच बिल्डिंगी पाहिल्या, 3-3 मजली. पदर डोक्यावर घेतला पण पदरच पडला डोक्यावरचा. तेवढ्यात म्हणे माय मंजुळा काय उंच उंच बिल्डिंग आहेत बाई, काय बांधले असतील, कोणता इंजिनियर असेल काय माहिती नेमकी. तेवढ्यात राधा अक्का काय म्हणती, मग उगतच म्हणतात का हरिपाठ पुण्याची गणना कोणाकडे. ते पुण्य कशाला? मला सांगायचंय काय, जीवनाचा उद्धार होतो. श्रद्धायुक्त अंतकरणानं कथेचं श्रवण करायचंय. मग जेव्हा पाहतो आपण, देहाचा उपयोग माणसानं भगवंताचं भजन करण्यासाठी करावा. कारण का, देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा, किंवा याच देही गडे देवाचे भजन. भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी मनुष्य देह धारण करावा लागतो. कारण नाम एवढं सुंदर आहे. नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. तुझे पदी लागो माझे तन मन ध्यान, तुझे पदी लागो माझे तन मन ध्यान, नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. काय सांगायचं? नाम तुझे घेता देवा होई समाधान, तुझे पदी लागो माझे तन मन ध्यान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. जो जीवनामध्ये रोज भगवंताचं भजन करतो, रोज जप करतो का, जो रोज हरिपाठ करतो, जो रोज काकडा करतो, जो रोज पारायण करतो, त्यांना नक्की समाधान भेटतं पहा. मी सांगेल, मी 8 वर्षापासून कथा करते. ज्यांच्या घरी आम्ही राहायला असू का, सकाळी सकाळी येणार, कोणी विचारणार चहा पाहिजे का, कोणी पाणी. पण देवपूजा करताना कधीच कोणाला पाहिलं नाही मी. पण तुम्हाला सांगते, माझ्या आयुष्यात आमच्या आई कमीत कमी रोज 1 ते 1.5 तासाची पूजा असते. मनातून सगळे कामं नंतर, एकदा अगोदर स्नान झालं, 1.5 तास एकदा पूजा करायची आणि नंतर बाकीचे कामं. तोपर्यंत काम सुद्धा नाही, चहा तर घेत नाही. मला सांगायचंय काय, करावं माणसानं काहीतरी नित्यनेम करा, काही करा.
बरं असं सांगितलंय फक्त भजन करा असं नाही, जे तुमच्या जन करणं होईल. कधी दान करा, कधी धनदान करायचं, कधी दान करायचं, वस्त्रदान करा, कधी अन्नदान करा. आणि दानात दान श्रेष्ठ आहे. पहा, तुम्हाला सांगू, संत महात्मा सांगतात, भूमी दाने होसी भूमी पाळू, कनक दाने कांती निर्मळू, चंदन दाने सिदासी तळू, जन्मोजन्मी प्राणिया, अन्न दाने दृढायुषी, उदक दाने सदा सुखी, मंदिर दाने भुवन पालखी, सुपरिमल उपचार. माणसानं दान केलं पाहिजे. काही करा, तुमच्याकडे जे जास्त असेल ते दान करा. धन जास्त असतील धनदान करा. तुमच्याकडे वस्त्र असतील तर वस्त्रदान करा. गावात एखादी बाई असेल गरीब, दरवर्षी संक्रांतीला तुम्ही 5-5 हजाराची साडी घालता, पण त्या बिचाऱ्या बाईला खाण्याची पंचायत असेल. 5 हजाराची तुम्ही साडी घालेपर्यंत 2 हजाराची घाला आणि एखाद्या हजाराची तिला घेऊन द्या. तुमची संक्रांत सफर होईल. दुसरं काहीच करण्याची गरज नाही. तुमच्याकडे पैसे आहे, धनदान करायचं आहे. एखादी बाई अनवाणी पायाने, एखादा व्यक्ती गरीब याचक फिरतोय, पैशाने तुमच्याकडे 200-300 रुपयाची एखादी चप्पल घ्या आणि त्या ज्या पायाची त्याच्या आग होते ना, जो बिना चप्पलाचा चालतोय ना, त्याला चप्पल घेऊन द्या. तो आशीर्वाद देणं ही मोठ्यात दान आहे. आणि सगळ्यात मोठं पूर्ण दान जर असेल कोणतं तर ते अन्नदान आहे. मला सांगा बरं, एखादा व्यक्ती तुमच्या दारावरती आला, म्हटलं ताई तुमचं पोरगं नोकरी लागल, त्याला 1.5 लाख रुपये पगार होईल, त्याचं लग्न होईल, त्याला 2 लेकरं होतील, तुमचं सगळं चांगलं होईल, अजून 2 दुकानं घेताल तुम्ही, अजून तुम्ही सगळं कराल, द्या 1000 रुपये, देताल की नाही तुम्ही? बरं, मनानं तुम्ही 1000 दिले तर त्याच्या मनात प्रश्न पडला, अजून 500 मागितले असते तर भेटले असते. अपेक्षा वाढते माणसाची. तुम्ही जर साडी मागितली, द्या 1 साडी, तुम्ही त्याला 1000 रुपयाची साडी दिली, त्याला वाटल 1000 रुपयाची मन दिली, 2 हजाराची मागितली असती तर भेटली असती. पण एखादा गरीब याचक अगदी विनमुखानं आलेला आहे, ज्याला अन्न आणि पाण्याची गरज आहे, पोटातली आग शांत बसू देत नाही, ज्याला पाण्याची गरज आहे, तुमच्या दारावरती आलेला तो एखादा याचक, एखादा पाहुणा असू द्या, त्याला एकदा का तुम्ही चटणी भाकरी खाऊ घातली, पोटभर खाऊ घाला आणि त्याला पोटभर पाणी पिऊ द्या. एकदा का त्यानं ढेकर दिला ना, नंतर तुम्ही गुलाबजाम सुद्धा घेऊन या, पण तरी सुद्धा ते मागत का? पूर्ण अन्न आहे, अन्नदान करा. भरभरून आशीर्वाद प्राप्त होतात आपल्याला. म्हणजे कोणतं तरी दान करा, काहीतरी नामचिंतन करा. नामचिंतन करा, तेही आवडीनं करा, सवडीनं नाही करायचं. मला सांगा, तुमच्या घरी जर पाहुणे आल्याच्या नंतर तुम्हाला देवपूजा करायचं लक्षच नाही, तुम्हाला सगळं जावाई आले म्हणून सगळं तुम्ही पुढे गेलं, पाहुण्यांच्या लक्षात नाही, अचानक 9 वाजता देवपूजा करायची लक्षात आली, किती वेळ करता बरं तुम्ही देवपूजा? खरं सांगा मला, करता का? बोला, पाहुण्यांचं किती वेळ काम करता तुम्ही? स्वतःसाठी वेळ देता, आपण देवाला देण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. किती अभागी येत आपण, दुर्भागी येत आपण. का? माणसानं देवाला वेळ द्या, बाकी उरलेला वेळ लोकांना. अगोदर देवाला वेळ, नंतर बाकीचं. पण आपलं उलट आहे, आपण अगोदर स्वतःला लोकांना वेळ देतो, राहिला तर देवाला देतो, नाही तर उरत नाही. मला सांगायचंय काय, शुकदेव महाराज राजा परीक्षितला सांगतात, राजा भगवंतच्या नामाचं चिंतन कर, भगवंताच्या रूपाचं ध्यान कर. का? भगवंताचं रूप एवढे सुंदर आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, सुंदर ते ध्यान करकटावारी, करकटावारी ठेवोनिया, सुंदर ते ध्यान उभा विटेवारी, सुंदर ते ध्यान. तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर, आवडे निरंतर हेचे ध्यान, सुंदर ते ध्यान. श्रद्धायुक्त अंतःकरणाने त्या भगवंताच्या रूपाचं ध्यान कर. का? इंद्रियावर ताबा ठेवायला शिक. आणि ज्यांना जे इंद्रिय जिंकतात त्यांना ऋषी म्हणतात, आणि जे मनाला जिंकतात ती मुनी असतात. इंद्रियावर ताबा ठेवण्याला शिक. का? माणसाची इंद्रिय बकरी सारखे आहेत. कसे? इथं तिथं तोंड घातल्याशिवाय राहा, बकरी सारखे इंद्रिय. तुम्हाला सांगते की राजानं सभा ठेवली, स्पर्धा ठेवली, जो कोणी तरुण युवक या बकरीला गच्च शेतातून फुगून आणल की तिने संध्याकाळी काहीच नाही खाल्लं पाहिजे, त्याला 1 लाखाचं बक्षीस देण्यात येईल. आणि प्राणात सांगते, बकरी एवढी विचित्र, किती खाऊ घाला तिला, पण तोंड घातल्याशिवाय शेतातून जर निघाले तर तिला मुस्क बांधावं लागतं. कशामुळं? कशा तरी लचकन शेंडा तोडल,
पिकाचं तरी लोकांचे भांडण घेऊन येईल, खरंय की नाही? तसं तरुण होता 22-23 वर्षाचा, शेतात गेला, बकरीला घेऊन गेला. दिवसभर बकरीला शेतात सोडलं त्यानं. दिवसभर बकरी चढली, पोट फुटायला आलं तिचं. आणि जेव्हा बकरीला घेऊन राजाकडे आला, राजानं त्या बकरीला पाहिलं. घेऊ परीक्षा, हा घ्या परीक्षा. परीक्षा घेऊ, हा घ्या परीक्षा. सुंदर अशी लुसलुसीत घासाची पेंडी समोर केली. बकरीनं टुनकून उडी मारली की लचकन शेंडा तोडला. फेल. दुसरा तरुण आणला, म्हणे मी आणतो. बकरीला शेतात घेऊन गेला. आईला चोरून त्यानं घरातले सगळे गहू खाऊ घातले तिला. बकरी गच्च फुगली. घेऊन आला, घ्या परीक्षा. राजा, घेऊ परीक्षा, हा घ्या परीक्षा. राजानं सुंदर अशी मकाची पिंडी समोर केली. बकरीने टुनकून उडे मारले की लचकन शेंडा तोडला. फेल. वारकरी संप्रदायाचा वारसा जपणारा एक होता 25 वर्षाचा मुलगा. हुशार होता तो. शेतात बकरीला घेऊन गेला. मोकळं सोडून नाही दिलं शेतात. बकरीच्या दाव्याला धरलं, त्या दोऱ्याला धरलं आणि बकरीनं घास खाण्यासाठी तोंड पुढे केलं की तोंडावर फटकन फटका मारायचा. मका खाण्यासाठी तोंड पुढे केलं की तोंडावर फटकन फटका मारायचा. तिकडे गहू खाण्यासाठी तोंड पुढे केलं की तोंडावर फटकन फटका मारायचा. गवत खाण्यासाठी तोंड पुढे केले, तोंडावर फटकन. बकरीला फटका मारून मारून बकरीचं तोंड सुजलं. बकरी म्हणे आत खाऊनच उपयोग नाही काही. जेव्हा परीक्षा घ्यायला आले, हा घ्या परीक्षा. राजा, अरे म्हणे वेडायस का तू? बकरीला आता हात लावलं तर 2-3 पलट्या खायला तिची अवस्था झाली म्हणे. वाऱ्यानं उडून जाईल ती बकरी, चांगलं वारं आलं तर. आणि तू म्हणतो परीक्षा घ्या. तर परीक्षा म्हणे तुम्ही. घासाची पेंडी समोर केली, बकरीनं उडी मारली, शेंडा तोडणार की फटक्याची आठवण झाली. नको मला आज निर्जला एकादशी, फटका बसण्यापेक्षा नाही खाल्लेलं बरं. तसं आपल्याला फटके असतात तोंडावर. कोणत्याही एकादशीचा फटका, चतुर्थीचा फटका, सोमवाराचा फटका, भागवताचा. माणसाची इंद्रिय बकरी सारखी असतात. जेव्हा राजाला सांगतात शुकदेव महाराज, राजा अगदी इंद्रियावरती ताबा ठेवायला शिक. इंद्रियावरती ताबा ठेवता आला पाहिजे माणसाला. यानंतर सुंदर असं ज्ञान, हे भागवत ग्रंथाचं ज्ञान, चतुश्लोकी भागवताचं ज्ञान ब्रह्मदेवाला झालंय. ब्रह्मदेवानं नारदांना सांगितलं, नारदांनी व्यासांना सांगितलं, व्यासांनी त्याचा विस्तार 18,000 श्लोकांमध्ये केला आणि व्यासांपासून राजा परीक्षितीपर्यंत पोहोचलाय. मग राजा परीक्षिती फक्त निमित्त झालाय, पण खरे भाग्यवान आपण आहोत की आपल्याला कथा श्रवण करण्यासाठी भेटते. मग यानंतर सुंदर अशी कथा येते विदुर काकांची. ती कथा आपण पाहू. त्यामध्ये गुरूंचा महिमा, माणसानं श्रद्धा, निष्ठा, भाव, भक्ती, प्रेम असावं किती, आणि भक्तीचा परिणाम श्रद्धायुक्त अंतःकरण, प्रेमळ असलेला भावाचा परिणाम. भगवान परमात्मा सुद्धा त्यांच्या दावत घरी येतोय आणि ज्यांच्या कन्या खातोय. हे उदाहरण आपण कथा पाहू, पण त्या अगोदर सगळ्यांनी उठून उभे राहा. सगळ्यांनी उठून उभे राहायचं, सगळ्यांनी पाऊल खेळायचे. आमचे पाहुणे मंडळी आलेत. आज आनंद घ्या तुम्ही, टेन्शन घेऊ नका. आज आपल्या गावातले माणसं नाहीत, काय नाही, फक्त मीच आहे तुम्हाला पाहायला इथं. ग्रुप करायचं सगळ्या माता मुलींचं. समोर या, कॅमेऱ्यामध्ये शूटिंग करायला सांगते. तुम्ही म्हणजे टीव्हीला दिसणार आहे उद्या. टीव्हीला दिसताना उद्या तुम्ही समोर या. या समोर या, सगळ्या जणी ग्रुप करा. ताट थोडंसं बाजूला ठेवा म्हणजे पाय नाही जाणार कोणाचं. ग्रुप करून सगळ्यांनी आनंदाने पाऊल खेळा. अजिबात टेन्शन घेऊ नका. लेकरा पुढं, सुना पुढं नाचण्यापेक्षा देवा पुढं नाचा. तिकडं नाचायची गरज पडत नाही माणसं.